सो हाय एवरीवन, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज माझ्या बरोबर आहे वन ऑफ माय यंगेस्ट इंटरव्ह्यूई. हाय आरुष बेडेकर, हाव आर यू? मस्त एकदम मजेत. आपण ह्याला ओळखतो बोक्या सातबांडेच्या नावाने सध्या. आणि ही इज वन ऑफ द यंगेस्ट टॅलेंट अँड अ व्हेरी कॉन्फिडेंट वन. सो आय एम व्हेरी हॅपी टू इंटरव्ह्यू हिम. सो आपण प्रश्नाला सुरुवात करूया. येस, नक्कीच. येस. सो आरुष, मला सांग की तुझे सध्याचे प्रोजेक्ट्स कुठले आहेत, करंट अपकमिंग जे करणार असशील तू? आता सध्या तसं काही नाहीये, पण माझे नाटकाचे प्रयोग चालू आहेत. 28-29 बोके सातबंडेचे प्रयोग लागणार आहेत आणि हा आमचा 100वा प्रयोग असणार आहे. ग्रेट. पुण्यामध्ये आहेत. सो जमल्यास तुम्ही सुद्धा या. नक्की नक्की, एकदम 100% येणार मी. आता मला येस. सांग की आरुष, ही फील्ड का निवडलीस तू? वाय डिड यू वॉन्ट टू बी एन ऍक्टर? कारण मला ही फील्ड खूप लहानपणीपासून आवडायची. माझे बाबा नाटक किंवा ऍड्स अशा खूप गोष्टी करायचे. त्यामुळं लहानपणीपासूनच मी बाबांचं बघायचो की बाबा कसे काम करतात वगैरे. सो जेव्हा मला माझी पहिली सिरियल मिळाली, तेव्हापासून मला एक वेगळी आवड निर्माण झाली की आता आपण ऍक्टिंगनीच पुढे करिअर करायचं आणि जसं एक वेगळं फील्ड आणि काय म्हणू शकतो आपण की ऍक्टिंग हे मी लहानपणीपासूनच करतो. मी काही डबिंग्स केलेले आहेत, मी ऍड्स केलेले आहेत, मी छोट्या छोट्या नाट्यछटा करतो. सो मला हिची खूप लहानपणीपासून आवड आहे. आणि म्हणजे माझी आई, माझी बहीण, माझे बाबा, आम्ही सगळेजण याच फील्ड मध्ये असल्यामुळे लहानपणीपासूनच मी तसा पुढे घेत मस्त. झालो. मस्त, खूप मस्त. आणि मी तुझं एक छोटासा क्लिपिंग पण बघितलेली होती. आता हो. बालनाट्य संमेलन झालेलं होतं, तर त्याच्यात पण मी तुला हो. बघितलेलं होतं ऑन स्टेज. सो अमेझिंग, खूप सुपर कॉन्फिडन्स आहे तुझ्यामध्ये. सो गॉड ब्लेस. थँक्यू, थँक्यू. आता मला सांग, खूप इम्पॉर्टंट प्रश्न, जे यंग मुलं आहेत ज्यांना या फील्ड मध्ये यायचं आहे, तू अभ्यास कसा मॅनेज करतो आणि झोप कशी मॅनेज करतोस? अभ्यास तशी शाळेने मला पूर्णपणे सूट दिली. त्यामुळे थँक्स टू माय स्कूल की मी 9 महिने नाशिकला होतो शूटिंगसाठी. पण शाळेने मला कधीही थांबवलं नाही की तुम्ही नगरला या, परीक्षा द्या. असं काही नाही. आणि त्यात माझी जुळी बहीण असल्यामुळे जेव्हा जेव्हा परीक्षा व्हायच्या तेव्हा मी नाशिकला अभ्यास करायचोच. पण जेव्हा परीक्षा यायच्या तेव्हा ती मला फक्त फोटो पाठवायची क्वेश्चन पेपरचे. मी प्रिंट काढायचो, एक नोटबुक घ्यायचो, नोटबुक मध्ये प्रश्न उत्तर लिहायचो. तसे फोटो मी टीचर्सला पाठवून टीचर्सनी मला पास केलेले आहे. आणि थँक्स टू माय ऑल टीचर्स. आणि झोपेचं म्हणलं तर झोप तर माझी खूप कमी व्हायची. एकदा असं झालेलं की आमचं नाईट शूट होतं. रात्री आम्हाला 4 वाजले होते नाईट शूटमुळे. 4 वाजता आमचं शूट संपलं आणि लगेच नेक्स्ट शूट लागलेलं. माझा लास्ट दिवस होता. त्यामुळे 4 नंतर लगेच 6ला शूट चालू झालं. ते 2 तासाची झोप घेऊन मी पूर्णपणे रात्रभर 2 वाजेपर्यंत काम केलं आणि माझा त्या दिवशीचा जो एंड झालेला. सो तेव्हा फक्त 2 तास माझी झोप झाली होती. पण महाराजांच्या कृपेने सगळं करून घेतलं. अरे मस्त मस्त, कारण की आय अंडरस्टँड एवढा अभ्यास आणि मग परत शूटच्या, कारण की अवेळी असतात. मग हाऊ डू यू मॅनेज? ओके ओके ओके, गुड गुड. आता मला सांग आरुष, तुला तुझं पहिलं ऑडिशन आठवतंय का? आणि हाऊ डिड यू हो. फील वेन यू गेव? सांगशील का? येस, मला आठवतंय कोरोना जस्ट संपला होता. आणि चिन्मय दादाचा बाबांना फोन आला होता. चिन्मय दादा नगरला एक फिल्मचं शूट करत होता आणि त्यासाठी एक लहान मुलाचा 3 दिवसाचा रोल पाहिजे होता. तेव्हा त्याला मी तिथे दिसलो. त्यांनी बाबांना सांगितलं की याची ऑडिशन पाठवाल का. आता शंकर महाराज कोण हे मला माहितीच नव्हते. फक्त मला एवढं माहिती होतं आमच्या मागे जे बिमन राहतात ते शंकर महाराजांचं करायचंय. सो मला फक्त त्यांच्याबद्दल माहिती होतं की ते कोण होते. पण त्यांचं चरित्र हे काहीच माहिती नव्हतं. जेव्हा मी माझी फर्स्ट ऑडिशन दिली तेव्हा मी त्यावेळेस खूपच
गोरा होतो. आता जस्ट मी थोडा थोडा काळा व्हायला लागलोय. आणि त्यासाठी आम्ही 1.5 तास माझ्या रूम मध्ये माझी काकू आणि माझी आई मला मेकअप करत होते, मला सावळा बनवत होते. सो मला तेही आठवतंय. आणि माझी ती फर्स्ट ऑडिशन मी खूपच साधी दिली होती, ना विदाऊट एक्सप्रेशन्स, ना काही ना काही. तरी मी कसा अप्रूव्ह झालो हे मला अजून कळलेलं नाहीये. कारण सो की मला प्रसादने सांगितलं होतं की तुझे डोळे बघून चिन्मय दादानी तुला हो, सिलेक्ट केलेलं होतं. हो, माझं सगळं माझ्या डोळ्यांवर. चिन्मय दादाला त्या दिवशी मी दिसलो आणि चिन्मय दादांनी लगेच सांगितलं की प्लीज याची ऑडिशन पाठवा. आणि मग माझी नाशिकला दुसरी ऑडिशन झाली. सो हे खूप चांगलं आहे आणि मला अजूनही ती ऑडिशन आठवतीये. वा, व्हिडिओही मस्त. आहे. हो. अम, आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की अ, जे लहान मुलं आहेत हु आर जस्ट एंटरिंग द इंडस्ट्री, तर त्यांच्यासाठी काही टिप्स आहेत का आरुष, जे तुला सांगावेसे वाटतात आता, जे तुला माहिती असायला पाहिजे होते? ओके, सो जेव्हा मी माझी फर्स्ट सीन दिला, तेव्हा जे खूप मोठे लाईट्स होते त्याच्याकडे मला बघताच यायचं नाही. म्हणजे माझ्या समोरचा माणूस आहे आणि माझ्या दोन्ही बाजूनी मोठे मोठे लाईट्स असल्यामुळे माझे डोळे असे असायचे, पूर्ण दिसायचंच नाही. सो मला आत्ता आत्ता ते कळायला लागले की हे कशामुळे होतं. सो हे पूर्णपणे आपल्या मोबाईलमुळे होतं. मोबाईल जितका आपण बघू तितका आपल्याला त्या लाईट्सचा त्रास होणार. नंतर नंतर मी मोबाईल पूर्णपणे कमी केला आणि मला त्या लाईट्स कडे बघता आलं. अजूनही मला त्या लाईट्स कडे बघता येत नाही. मी अजूनही खूप प्रोसेस त्याच्यावर चालू आहे माझी. पण एकच सांगायचं आहे की ते लाईट्स आहेत ते खूप हार्ड असतात, त्याच्याकडे बघलं जात नाही. आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर मोबाईल कमी खेळा. मोबाईलचे जे रेडिएशन्स असतात त्याच्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. वा, इतकं मच्युअर्ड आणि करेक्ट टिप दिलीस तू आरुष. अमेझिंग. येस. थँक्यू फॉर दिस आन्सर. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की एखादं, म्हणजे क्वेश्चन नाहीच आहे, जर तुला एक असं इन्सिडेंट सांगायचं असेल, एक मजेशीर इन्सिडेंट जर सेट वरती कुठला झाला असेल रिसेंट टाइम मध्ये, इफ यू लाईक टू शेअर. बरं, तर इन्सिडेंट असा झालेला, आता माझी जी नेक्स्ट सिरियल होती गाथा नवनाथांची, त्या सिरियल मध्ये आम्ही 4-5 मुलं असायचो. सो आम्ही रोज क्रिकेट खेळायचो. तिथे एक ग्राउंड सारखं होतं आणि आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो. सो झालेलं असं की अं, आम्ही क्रिकेट खेळत होतो, टेनिसचा बॉल होता आणि अचानक मी बॅटिंग करत होतो आणि बॉल आला, मी मारला बॉल. आणि तो डायरेक्ट, आणि शूट जवळ चालू असल्यामुळे मी ते बघितलं नाही आणि मी तो मारला. तो बॉल डायरेक्ट आमचे जे सीनचा ज्यांचा क्लोजअप चालू होता त्यांच्या पायावर पडला जोरात. आणि ते बी लाईक असे होते. सो त्याच्यानंतर मी, माझे ते 2-3 मित्र, आम्ही सगळेजण आतमध्ये रूम मध्ये अर्धा तास हसत होतो सगळे, हा हा हा. गळा. ओके. हो. खूप ओके. मज्जा आलेली. मग त्याच्यानंतर तिकडे क्रिकेट खेळलात का परत? हो, हो, हो. दुसऱ्या खेळला. दिवशी परत. ओके ओके ओके. आता तुला असा एखादा कुठला नट किंवा नटी आहे का तुझ्या मनात, की ज्यांच्याबरोबर तुला एक सीन करायला आवडेल, किंवा एक पिक्चर किंवा एक सिरियल करायला आवडेल, असं काही कोणी आहे का आयडल पर्सन? येस, हो. आहेत. हा. मोहन जोशी सर. ओ, लवली. ओके, होऊन जाईल होऊन जाईल, कधीतरी नक्की योग येईल. येस. ओके. आता मला सांग की या फील्ड मध्ये चॅलेंजिंग अशी कुठली गोष्ट तुला वाटते का अजूनही, म्हणजे जे तुला लोकांना सांगायला आवडेल? वाटतात तशा बऱ्याच. कॅमेरा रिॲक्शन्स ते खूप चॅलेंजिंग असतं. की म्हणजे कुठलंही आपण काही करू, नाटक करू, सिरियल करू, फिल्म करू, त्याच्यामध्ये ज्या रिॲक्शन्स असतात त्या खूप महत्वाच्या असतात. त्याच्यानीच लोकांना कळतं. सो पहिले पहिले माझ्या त्या रिॲक्शन्स नाही व्हायच्या. मी अशा डायलॉग्स बोलायचे डायरेक्ट सहज. पण नंतर नंतर मी
रिॲक्शन द्यायला लागलो आणि ती वाक्य अजून मिनिंगफुल व्हायला लागली. सो रिॲक्शन्स खूप महत्वाचे आहेत आणि मला ते अजूनही खूप चॅलेंजिंग वाटतं. That's very nice of you to say, पण तू अमेझिंग आहेस ऑन स्क्रीन, आरुष. ओके, आता वी आर एट द एंड ऑफ द सेगमेंट. माझे प्रश्न तसे संपलेले आहेत. बट एनिथिंग एल्स जे तुला शेअर करावं असं वाटतं, ते तुझ्या वयाच्या मुलांसाठी किंवा हु आर न्यू, असं तुला काही शेअर करायचं आहे का, आरुष? मी जे तुम्हाला सांगितलं लाईट्सचं, रिॲक्शन्सचं, किंवा आपण सहजच कॅमेरामध्ये बघतो, किंवा जर आपला एखादा सीन चालू असेल तर कॅमेरामध्ये बघणं, कॅमेरावाले तिकडची लोक काय करत आहेत, किंवा इकडे एखादा स्पॉट दादा चहा देतोय, किंवा तिकडे एखादे लाईट दादा काय गप्पा मारतायत. तर सीन मध्ये मी कधी कधी असं करायचो की अचानक तिथे चहा विकताय, चहावाले दादा चहा देत आहेत, तर मी असं बघायचो त्यांच्याकडे. मग मध्येच डिरेक्टर सर मला म्हणायचं काय करतोय, मग मी असं व्हायचं, मग मध्येच परत कॅमेरावाल्याकडे. तर असं मी बऱ्याचदा करायचो. तर हे करू नका. आणि रिॲक्शन्स, कॅमेरा, दुसरी एक कोणाकडेही बघणं, हे मला फक्त सांगायचंय. Okay, very nice tip. And thank you once again, Arush, for doing this for my channel. आणि गॉड ब्लेस यू अँड ऑल द बेस्ट तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. थँक्यू. येस, कधीतरी भेटू. बाय बाय. बाय बाय.